एमपीएससीचा पेपर लीक, लग्नाला नकार दिला, बीएफने बापलेकाचा पेपरफुटीचा कांड बाहेर काढला, गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून बॉयफ्रेंडने बदला घेतला आणि या बदल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एक मोठा प्रकरण समोर आलं. ऐकायला हे एखाद्या सिनेमाची कथा वाटेल, पण हे प्रकरण एमपीएससीच्या औषध निरीक्षक गट ब पदाच्या भरतीशी संबंधित आहे. या भरती प्रक्रियेत पेपरफुटीचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या मुळाशी कोणत्याही हायटेक गँग किंवा मोठं रॅकेट असल्याचं सुरुवातीला वाटत असलं तरी या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट मिळाला. या कथेत केंद्रस्थानी आहे एक तरुणी, तिचे वडील आणि तिचा बॉयफ्रेंड. आरोपानुसार एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची परीक्षा देणाऱ्या या तरुणीला लीक झालेला पेपर मिळाला होता. त्याच पेपरच्या आधारे तिने परीक्षा दिली आणि निकालात राज्यात 7वा क्रमांक मिळवल्याचं समोर आलं. अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या अगदी जवळ आलं होतं. पण त्यानंतर या कथेला प्रेमाचा ट्विस्ट मिळाला. तरुणीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबतचं नातं बिघडलं. दोघांमध्ये ब्रेकअप झालं. एवढंच नाही तर तरुणीच्या वडिलांनीही या दोघांच्या लग्नाला विरोध केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने या संपूर्ण प्रकरणाचा बदला घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आणि इथूनच पेपरफुटीचं बिंग फुटायला सुरुवात झाली. प्रियकराकडे पेपरफुटीशी संबंधित माहिती कशी पोहोचली? व्हॉट्सअपच्या माध्यमातून लीक झालेला पेपर त्यांच्यापर्यंत कसा आला? आणि या पेपरचा संबंध आपल्या गर्लफ्रेंडच्या यशाशी असल्याचं त्याला कसं समजलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासात समोर आली. आरोप असा आहे की परीक्षा होण्याआधीच पेपर काही व्यक्तींपर्यंत पोहोचला होता आणि त्यासाठी लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. या लीक पेपरचा वापर करून काही उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला. मात्र एका नात्यात आलेल्या दुराव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती बाहेर आली आणि त्यानंतर तपास यंत्रणांचं लक्ष या भरती प्रक्रियेकडे गेलं. प्रकरण गंभीर झाल्याचं लक्षात आल्यानंतर एमपीएससीने औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. एका बाजूला पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तर दुसऱ्या बाजूला प्रेम, ब्रेकअप आणि सूडाच्या कथित भावनेतून हे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा एकच प्रश्न आहे, जर हा पेपरफुटीचा प्रकार समोर आला नसता तर किती अपात्र उमेदवार पात्र ठरले असते आणि किती प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं? आता या संपूर्ण प्रकरणात नेमका पेपर कुठून फुटला, तो कोणाकडून कोणापर्यंत पोहोचला आणि या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद.